नगर परिषदेसंदर्भात एक नवीन आरटीआय येते आणि याच्या माध्यमातून आपल्याला 2357 रिक्त जागांची माहिती मिळते। त्यासोबतच अशी देखील चर्चा चालू आहे की त्यांचे जे राज्यस्तरीय संवर्ग आहे ते सर्व पद आता एमपीएससी कडे जे आहेत तर ते गेलेले। याच्याविषयी मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। नमस्कार मित्रांनो, मी गणेश पानकर, इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की नगर परिषद 2026 ची जी राज्यस्तरीय संवर्गाची चर्चा चालू आहे त्याची जाहिरात खरंच येणार आहे का, परीक्षा कोण घेणार आहे आणि रिक्त पद किती आहेत, या सर्वांविषयी माहिती जी आहे तर ते मी तुम्हाला सांगणार आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। बघा, हाच तो आरटीआय की जो सगळीकडे तुम्ही जर पाहिला असेल व्हायरल होतोय, सगळेजण जे आहे या आरटीआयच्या माध्यमातून माहिती देत आहेत। आता बघा, नगर परिषदेच्या बाबतीत मुलांना अनेक कन्फ्युजन असतात आणि बऱ्याच वेळा मुलांना ते कमेंटमध्ये कळत नाही। लक्षात घ्या, नगर परिषदेसंदर्भात हा जो आरटीआय आहे हा राज्यस्तरीय संवर्गासाठी आहे। एक राज्यस्तरीय संवर्ग असतो मित्रांनो, त्याच्यामध्ये ग्रुप ए ग्रुप बी ची सर्व्हिसेस असतात, अ आणि ब। त्याच्यानंतर क आणि ड याची जाहिरात सध्या टीसीएस किंवा आयबीपीएस यांच्या मार्फत जी आहे तर ते येणार आहे। ही जाहिरात फिक्स आहे, ही जाहिरात फिक्स आहे की जी येणार आहे आगामी काळात गट क आणि गट ड ची। बघा, ही जी जाहिरात आहे ही जाहिरात ऑलरेडी आलेली आहे, 2023 ला आलेली होती आणि त्याच्यानंतर बरेच पद जे आहेत तर ती इथं रिक्त पाहायला मिळतात। परंतु गट क गट ड ची जाहिरात फिक्स आहे, टीसीएस आयबीपीएस कडून जिल्हास्तरीय संवर्गाची जाहिरात असते, हे राज्यस्तरीय संवर्गाचं असतं आणि हे राज्यस्तरीय संवर्ग आता एमपीएससी कडे गेलेला आहे। अशा पद्धतीची माहिती या आरटीआय माध्यमातून जी आहे तर ती मिळते, ती मी तुम्हाला सांगतो। परंतु एमपीएससी ग्रुप बी आणि ग्रुप सी ची मित्रांनो तुम्ही तयारी करत असाल, ग्रुप सी ची खूप मोठी जाहिरात येणार आहे आणि त्याला टार्गेट करण्यासाठी आपल्याकडे आहे लक्ष बॅच। महाराष्ट्रातून सर्वोत्तम फॅकल्टी सोबत आपण ही बॅच जी आहे तुमच्यासाठी सुरू करत आहोत। सोबतच पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक येथे आपण जे ऑफलाईन बॅचेस सुरू केलेत, ऑफलाईन बॅचेसला आपण खूप चांगली स्कॉलरशिप जी आहे तर ते देत आहोत। म्हणून तुम्हा सर्वांना विनंती असेल की तुम्ही जर या 3 शहरात असाल तर नक्की तुम्ही ऑफलाईन बॅचेस जॉईन करावी। सोबत ज्या विद्यार्थ्यांना जमणार नसेल त्यांनी ऑनलाईन बॅच मराठी माध्यमची आणि ऑनलाईन बॅच इंग्लिशची इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही जॉईन जे आहे तर ते करू शकतात। तर बघा, इथं आरटीआय मध्ये ही बातमी काय सांगितलेली बघा, खालील सरळ सेवेने भरल्या जाणाऱ्या रिक्त पदांची माहिती उपलब्ध करून देण्यात यावी। एक, महाराष्ट्र नगर परिषद लेखा परीक्षण गट क नगर परिषद तर ही गट क वरील पदे रिक्त पदांची माहिती तसेच वरील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून भरण्यात येणार आहेत, अशा पद्धतीचा जे आहे तर ते होतं। परंतु मला असं वाटतं हा आहे ना एक प्रश्न असेल की जो थोडासा मला अपूर्ण दिसतो। मे बी प्रश्न असा असेल की वरील पद महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणार आहेत का, कारण की हा इथं मुद्दा दिलेला आहे आणि इथं माहिती दिलेली, हे उत्तर या सेक्शन मध्ये लिहिलेलं नाही आहे अजून, म्हणून हे पद अजून एमपीएससी कडे गेलेली आहेत। अजून असं 100% कोणी म्हणू नये, हे लक्षात घ्या, 100% कोणीही म्हणू नये की एमपीएससी कडे गेलेली। जोपर्यंत ऑफिशियल जीआर येत नाही, ऑफिशियल माहिती येत नाही, तोपर्यंत आपण म्हणू शकत नाही। हा, आपल्याला फक्त ही रिक्त पदांची माहिती जी आहे तर ती व्यवस्थित पद्धतीने कळेल, ज्याच्यामध्ये लेखापाल लेखा परीक्षक 145, कर निर्धारण 728, स्वच्छता निरीक्षक 141 आणि स्थापत्य अभियंता 405 अशी पाहायला मिळेल। बघा, आरटीआयच्या माध्यमातून कोणती परीक्षा कोणाकडनं घेतली जाणार आहे शक्यतो याचं उत्तर मिळत नाही, म्हणून आरटीआय मध्ये ही जी बातमी आलेली आहे अजून ती किती सत्य आहे याबाबत आपण सांगू शकत नाही मित्रांनो। म्हणून जर कोणी म्हणत असेल की 100%च एमपीएससी कडे गेलेले तर ते चुकीचं ठरेल। अजून याबाबत निर्णय जो आहे तर तो ऑफिशियली येणार आहे। परंतु मित्रांनो, ही जे राज्यस्तरीय संवर्ग आहे हा शक्यतो एमपीएससी कडेच असावा असं माझं पर्सनली जे आहे तर ते मत आहे, कारण की राज्यस्तरीय संवर्ग आहे तो आणि त्याच्यामधले पद पण खूप चांगले, ती एमपीएससी मार्फत भरले तर थोडी पारदर्शकता पण राहते। बघा, रिक्त जागा संदर्भात बघा 25/3/2026 च्या तर हा आपल्याला एक परिपत्रक पाहायला मिळतं, त्याच्यामध्ये रिक्त जागा आहे, ज्याच्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगची 476, विद्युत अभियंत्याची 50, संगणक अभियंत्याची 63, पाणी पुरवठाची 92, लेखापाल रेखा परीक्षण 177, कर निर्धारणची 783, अग्निशमन सेवा 413, स्वच्छता निरीक्षक 303 असे 2357 पद रिक्त आहेत बरं का। एवढी भरण्यात येणार नाही, बरेच काय होतं युट्यूबला बाकीच्या ठिकाणी डायरेक्ट सांगतात 2357 पदांची जाहिरात येणार, तरी चुकीचं मित्रांनो, 2357 पदांची जाहिरात येणार नाही, ते रिक्त पद आहेत। आता त्याच्यातली किती पदं भरायची किती नाही तर ते नगर परिषद आणि वित्त विभाग हे मिळून जे आहे तर ते डिसाईड करत असतात। आता लक्षात घ्या, या पदांची परीक्षा एमपीएससी मार्फत घेण्याची शक्यता आहे का, तर आहे। बघा, मागे देखील एक परिपत्रक आलं होतं ज्याच्यामध्ये वेगवेगळी पद दिली होती। बघा, कर निर्धारण हे पद दिलं होतं आणि प्रश्न विचारण्यात आला होता की हे पद एमपीएससी आयोगाच्या कक्षेत आणणे आवश्यक आहे का, तर याचं उत्तर यांनी इथं आहे दिलेलं होतं। काय दिलेलं होतं,
आहे दिलेलं होतं, तर त्यावेळी पण बरीच चर्चा होती की ते जाणार आहे. परंतु जर आपण 5 मे 2026चा जी आर पाहिला तर याच्यामध्ये त्यांनी नगर परिषद तसेच स्थानिक स्वराज्य संस्था आणि नगरपालिका महानगरपालिका यांना बाजूलाच ठेवलेले. तुम्ही जर पाहिलं मनपा पण याच्यात ऍड नाही केलेली, मग नगर परिषद पण त्यांनी इथे ऍड नाही केलेली. पण याच्या ऐवजी ते परीक्षा घेण्याची विनंती एमपीएससी ला जे आहे तर ते करू शकतात आणि एमपीएससी परीक्षा घेऊ शकते. असं काही नाही की जी आर मध्ये नाव नाही तर ते घेऊ शकत नाही मित्रांनो. तर आतापर्यंत नगर परिषदेच्या 2018 मध्ये एक जाहिरात आली होती, 1800 प्लस जाहिरात होती आणि 2023 मध्ये 1782. ही जी परीक्षा होती ही महापोर्टलने घेतली होती. ही परीक्षा महापोर्टलने घेतली होती. ही परीक्षा टीसीएस ने घेतली होती. टीसीएस ने ही जी परीक्षा घेतली होती मित्रांनो ही एकच होती, म्हणजे सिंगल एक्झाम होती, म्हणजे सरळ सेवा म्हणतो. ही पूर्व प्लस मुख्य अशा स्वरूपाची परीक्षा होती. म्हणजे अजून याचा परीक्षा पॅटर्न, परीक्षा कोण घेणार, तर प्रत्येक वेळी वेगवेगळा व्यक्ती जो आहे तर तो निदर्शनास येते. समजा ही जर 2026 मध्ये ही राज्यस्तरीय जाहिरात यायची असेल तर त्यांच्याकडे एक महत्वाचा पर्याय तर तो एमपीएससीचा. एमपीएससी नसेल तर ते टीसीएस आयबीपीएस यांच्या मार्फत जशी मागच्या वेळी भरली तर त्यावेळी भरू शकतात. परंतु जर कोणी म्हणेल की सर निर्णय झालेला आहे, तर त्याला उत्तर असं असेल की अजून कुठल्याही याबाबत निर्णय झालेला नाही. हा, परंतु जो गट क आणि गट ड ची आहे तर त्याला फिक्स निर्णय झालेला आहे की टीसीएस आयबीपीएस यांच्याकडूनच ती परीक्षा घेण्यात येणार आहे. हे फिक्स आहे, हे फिक्स आहे. हा जो राज्यस्तरीय संवर्ग आहे ना गट अ आणि ब चा, तर तो एमपीएससी कडे गेलेला आहे का नाही, तर या आरटीआय मध्ये म्हटलेलं की एमपीएससी कडे गेलेला, परंतु ते थोडंसं अपूर्ण मला दिसतं. मे बी ते होणार आहे का नाही तर याच्या संदर्भात आगामी काळात आपल्याला माहिती जी आहे तर ते नक्कीच कळेल. परीक्षा एमपीएससीच घेणार आहे का, तर असं 100% कोणी म्हणू नये, तर येट नॉट डिसाइडेड एवढंच आपण म्हणू शकतो. आणि अजून याची जाहिरात येणार आहे का बघा, याची जाहिरात पहिले नाही येणार. पहिले येणार आहे गट क आणि गट ड ची जाहिरात ही आधी येईल. त्याच्यानंतर डिपार्टमेंटला वाटलं तर डिपार्टमेंट भरती करेल, कारण की 2023 ची बरीच वेटिंगची काही कामं बाकी होती तर ती नुकतीच संपलेली. 2023 ची जाहिरातीचे पोर व्यवस्थित रुजू झालेली नाही तिथं, म्हणून गट क गट ड ची आधी, त्याच्यानंतर राज्यस्तरीय संवर्गाच्या संदर्भात ते तयारी जी आहे तर ते करतील. पण तुम्ही काही एवढं गाफील राहण्याचं कारण नाही. तुम्ही त्याच्यासाठी एमपीएससी ची जर गेली तर त्याच्यासाठी तुमच्याकडे एमपीएससी ची ग्रुप सी ची बॅच असेल तर त्याच्या माध्यमातून तुमचा ऑलमोस्ट सिलेबस जो आहे तर तो संपून जाईल. त्याच्या बाहेर काय त्याचे काही प्रश्न जे आहेत तर ते पण येत नाही. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.